मी आता एक्सप्रेसवेवरती आहे आणि या ठिकाणी अजूनही वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. काही बसेस ज्या आहेत त्या थांबवण्यात आलेल्या आहेत आणि काही गाड्या ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीतच आपण जर बघितलं तर 18 ते 19 तास जे आहेत ते होत आलेले आहेत आणि प्रवाशांचे या ठिकाणी हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुठलीही व्यवस्था जी आहे ती प्रवाशांची झालेली नाही आहे. पाण्याची व्यवस्था नाही. किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी थांबलाय? 4 तास झाले. 4 तास झाले. काय सांगण्यात आलंय? नाही. आता अंधार पडलाय. अंधार पडला. काय काय करायचं आता? कुठे जायचंय तुम्हाला? मैत्री पार्क हा? मुंबईला. मैत्री कुठून पार्क आलाय तुम्ही? साताऱ्यावरून. नक्की आपण जर बघितलं तर अजून काही प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सर्व प्रवासी सध्या बसमध्ये बसलेले दिसत आहेत. गेली 5 तासापासून हे सगळे प्रवासी बसमध्ये बसून आहेत. अजूनही वाहतूक कोंडी जी आहे ती सुटलेली नाही आहे. त्यामुळे प्रवाशांना हाल जे आहेत ते सहन करावे लागतात. कधीपासून बसलाय तुम्ही आणि 3 वाजल्यापासून काय कोंडी झाली जेवणाचा तर काय हाल झालेत. पाणी वगैरे काही नाही आहे. कधी बसले होते गाडीला? सकाळी 10-11 वाजता बसलो होतो. 11 वाजता. अजूनही इथंच आहे. काय सांगण्यात आलं होतं का वाहतूक? काय सांगितलं नव्हतं आम्हाला. पूर्व काहीच कल्पना दिली नव्हती. त्यांनी तर काहीतरी तिकडे डेपोमधनं बंद करून ठेवायचं ना. आपण जर पाहिलं तर काही ज्येष्ठ महिला आहेत, नागरिक आहेत, ते या बसमध्ये आहेत. कधीपासून बसलाय? कुठे जायचंय? चेंबूरला जायचं आहे, मुंबईला. हां आम्ही 11:30ला बसलोय. हां इथे आम्ही 3 ते 4 तास अडकून पडलेलो आहे. माहिती होतं बाबा तिकडे असं झालंय तर कळवायला हवं होतं बाबा, डेपोला गाडी थांबवा, पॅसेंजरचे हाल नका करू, हे समजायला पाहिजे होतं, कळवायला पाहिजे होतं डेपोत की बाबा तिकडं असं झालंय तर इथं प्रवाशांची हाल करू नका. पोरांच्या परीक्षा आहेत. काय आहे? परीक्षा आहेत तुमच्या? काय हा? 12वीचे 11वीचे पेपर चालू आहेत. हां. प्रॅक्टिकल उद्यापासून ओरल आहेत. पण अजूनही उद्या सकाळी पोचायचं आहे. पण आता पोहोचायला रात्र होणार आहे. हो म्हणजे आजचा दिवस गेला. हो. काका कुठे जायचंय? वाशीला हा, पण कधीपासून सकाळी 10 बसले होते तुम्ही? सातारला. हा, अजूनही इथंच आहे. काय करणार मग आता? कुठं जाऊ चालत? कधीपासून बसले? 1 वाजता बसलोय गाडीत. अजूनपर्यंत गाडीतच आहे. मग यांनी डिपार्टमेंटने त्याची दखल घ्यायला पाहिजे होती ना. रात्रीपासून कालपासून समजा हे घोटाळा आहे, मग त्यांनी त्याचं काहीतरी नियोजन करायला पाहिजे. नाहीपेक्षा या डेपोतून गाड्या काढायलाच नाही पाहिजे होत्या ना. नक्की डेपोमधून गाड्या काढायला नव्हत्या पाहिजे असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे. कुठं जायचं तुला? वाशी. तू पण लटकली? हो. शाळा? शाळा तिथं शाळेत जाती कॉलेजला का? शाळेत हां. 10th स्टँडर्डला पण आहे. आता इथंच थांबायची वेळ आली ना. हां, त्यामुळे लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. कुठं जायचं? कुठून आलं? वाशीला जायचंय. कुरोलीमधून बसलोय सकाळी 11 वाजता. अजून पण गाडीतच आहे. 7 वाजले तरी अजून इथे काही कुठलीच व्यवस्था नाही. कुठलीच व्यवस्था नाही. आणि त्यांनी अगोदर त्यांना माहिती होतं, त्यांनी इन्फॉर्म करायला हवं होतं ना. बसेस सोडायलाच नाही पाहिजे होत्या त्यांनी. आपण जर पाहिलं तर बसेस सोडायला नव्हत्या पाहिजे. थांबलाय तुम्ही, अजूनही सांगितलं जात नाही कधी सुरू होईल. आम्ही सकाळी 11:30 वाजून गाडीत आहे. पण प्रशासनाची एवढी चूक आहे की 24 तास होऊन गेले, याच्यावरती कुठली उपाययोजना नाही आहे. शासनाचं बी नाही आणि प्रशासनाचं बी नाही. कारण ते प्रवाशाला कारणाशिवाय वेठीस धरलं जाते. फार चूक आहे ना. वेठीस धरलं जातंय. नाही, बरोबर आहे. याने शासनाने वेळेस याच्यावर उपाय करून प्रवासाचे होणारे हाल त्याच्यावर विचार करून सर्वांची गैरसोय होत आहे, त्याच्यावर विचार करावा शासनाने. नक्की आपण जर पाहिलं तर अजूनही लोक जे आहेत ते बसमध्ये आहेत आणि हा जेव्हा गॅसचा टँकर जो आहे तो उचलला जाईल त्यानंतर ही वाहतूक जी आहे ती सुरळीत होईल. मात्र हे उचलण्यासाठी अजूनही 2 ते 3 तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे प्रवाशांना अजूनही 4 ते 5 तास बसमध्येच काढावे लागणार आहे असं चित्र दिसतंय. कॅमेरा आदर्श कटकेसह सागरवाड, साम TV, किवळे, पुणे.